कोजागिरी पौर्णिमा झाली त्यानंतर वद्य पक्ष चालू होतो. त्यावेळेला वद्य द्वादशी म्हणजे वसुबारस. वसुबारस का साजरी करता आणि त्या दिवशी गाई गोऱ्ह्याची पूजा का करतात, तर ती एक कथा आहे. ती कथा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण गाईची आणि वासराचीच पूजा का करतात, कारण गाय ही मनुष्याला गाईच्या प्रत्येक भागाचं जे आहे ती गाय आपल्याला उपयोगी पडते. गाईचे दूध, दही, ताक, लोणी, तूप तसेच शेण आणि गोमूत्रसुद्धा गाईचे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होतो. म्हणून गाय अत्यंत उपयोगी आहे मनुष्य प्राण्याला. प्रामुख्याने मनुष्याचा शरीर, मन, बुद्धी, आत्मा अशा सर्वांनाच गायीमुळे आरोग्य मिळते. त्यामुळे पूर्वी जे लोक होते, गोधन ज्यांच्याकडे जास्त ते श्रीमंत मानले जात. असं हे वैभव ज्यांच्याकडे आहे ते भाग्यवान असं म्हणून मानायचे पूर्वीच्या वेळेला. तर आता गाई गोऱ्ह्याची पूजा आपण का करतो, तर त्याची कहाणी अशी आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक कुणब्याची म्हातारी राहत होती. तिला एक सून होती. त्यांच्याकडे गाई गुरे होती आणि त्या जी गाईची वासरे होती त्या वासरांचे नावं होते. एकाचं नाव गव्हाळं आणि एकाचे नाव मुगाळं, अशी ती त्यांच्या रंगावरून त्यांनी नावं ठेवलेली होती. तर एकदा काय झालं, असाच अश्विन मास आला असताना ही वद्य पक्षातली जी द्वादशी असते त्या दिवशी ती सकाळी उठली म्हातारी आणि सोनेला हाक मारून सांगितलं की मी शेतावर जात आहे आणि तू घरी मी येईपर्यंत स्वयंपाक करून ठेव. तर स्वयंपाक काय कर, माडीवर जा, गव्हाचे आणि मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. तर ती शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली, गहू आणि मूग काढून आणले. मग गोठ्यात गेली आणि गोठ्यामध्ये गव्हाळ्या आणि मुगाळ्या रंगाचे जे 2 वासरं होते त्यांना तिने मारून टाकले आणि तिने स्वयंपाक केला, ती भाजी केली त्यांची. नंतर सासूची वाट बघत बसली. दुपार झाली, सासू घरी आली. सुनेने ताट वाढलेले होते. सासूने पाहिले, तांबडे तांबडे मांस तिला दिसले. तिने विचारले, हे काय आहे? सुनेने सांगितले, सासूबाई तुम्ही मला सांगितले गव्हाळे मुगाळे शिजव, म्हणून मी तशीच भाजी केली गव्हाळ्या मुगाळ्यांची. ती म्हातारी घाबरली आणि मनात तिने देवाचा धावा केला आणि देवाजवळ जाऊन बसली. देवा देवा, सुनेच्या हातून नकळत हा अपराध घडलेला आहे, तर तिला याची क्षमा करा. गाईची वासरे जिवंत कर. जर असे न झाले, जर गाईची वासरे जिवंत नाही झाली तर मी माझा प्राणत्याग करेल म्हणे, असं त्या म्हातारीने सांगितलं. आणि असा दृढनिश्चय करून ती देवाजवळ बसून राहिली. देवाने तिचा दृढनिश्चय बघितला आणि संध्याकाळी गायी आल्यानंतर वासरं नाही आहेत म्हणून हंबरडा फोडू लागल्या. तशी देवालासुद्धा चिंता पडली. आता याचा निश्चय तर काही ढळणार नाही, हे देवाने ओळखले. मग देवाने काय केले, गायींची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत गायींचे दूध प्यायला गेली. गायींचे हंबरडे फोडणे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. तसा सर्वीकडे आनंद झाला. आणि म्हातारीने मग लगेच औक्षणाचे ताट केले, पूजा केली. गाई गोऱ्ह्याची तिने पूजा केली. त्यांना फुलांचे हार आणून घातले, औक्षण केलं, नैवेद्य दाखवला, देवाचे आभार मानले आणि मग नंतर सर्व घरातले जेवणं झाले सर्वांचे. आणि अशा प्रकारे सगळीकडे आनंद झाला. तर तो दिवस होता वसुबारसेचा. म्हणून वसुबारस जी वद्य द्वादशी असते तिला वसुबारस म्हणजे गाय आणि गोऱ्ह्याची बारस असं म्हणतात. अशी ही कहाणी देवाब्राह्मणांच्या द्वारी पिंपळाच्या पारी आणि गाईच्या गोठी सुफळ संपूर्ण अशी ही कहाणी आहे. म्हणून गाईचे जे आपल्यावर उपकार आहेत त्यांचीसुद्धा आपण जाणीव ठेवून ही पूजा आपण करावी. आणि त्या दिवशी म्हणजे गोपाळकृष्णाचं स्मरण करून ही पूजा करावी, कारण गोपाळकृष्णांनासुद्धा गाय वासरू हे अत्यंत प्रिय होते.
अशी ही वसुबारसेची कथा मी तुम्हाला सांगितली आणि आपणही सर्वांनी दिवाळीच्या सुरुवातीला ही पूजा करा. धन्यवाद.